इथं घाई लागली होती कामावर जायची, कारण आज बराचसा उशीर झाला होता. त्यामुळे फटफट साधी अशी हेअरस्टाईल केली. त्यानंतरनं सोहमला उठवायचं होतं. आज त्याचा थर्ड पेपर होता, म्हणजे तिसरा पेपर होता. मी आवरून घेतला आणि मग सोहमला उठवायला गेली. तर हे असं आमच्या सोहमचे ना सकाळ सकाळी लाड करावे लागतात. तो उठून आंघोळ वगैरे करायला गेला. मी सगळा बिछाना काढला आणि चटई काढली. आणि अशी चटई कधीही झटकायची, याच्यामध्ये काही अडकलेलं असेल कचरा वगैरे ते सगळं निघतं. लगेच झाडून घेतलं, लगेच कचरा भरून घेतला, कारण आज खूप दिवसानंतर वातावरण खूप छान झालं होतं, म्हणजे ऊन पडलं होतं फायनली. आणि सोहमसाठी आंघोळीचं पाणी काढलं. तर सोहम निघायला होता. हीटर बंद पडलेलं माझं, त्याच्यामुळे गेले किती दिवस झालं मी गॅसवरच पाणी गरम करते आणि त्याला पाणी दिलं. मी आतमध्ये आले, केस विस्कटलेले वेणी घालून, पण ते नीट केले, तयार झाले आणि इकडं चहाला ठेवलं. आणि तोपर्यंत 1-2 व्हिडिओचं काम होतं, उभारल्या तेही केलं. छान असा गरमागरम चहा केला. आणि काल मी हे सगळं घेऊन आली होती आणि सोहमचे पप्पा पुढे गेले होते, मलाही जायचं होतं. मग सोहमला रेडी केलं, म्हणजे तो त्याचाच होतो, आणि मग निघाले सोहमला सोडायला. आणि हा आमचा हिरो बघा कसा खिशामध्ये हात घालून चालतो. ही आहे सोहमची शाळा, म्हणजे सोहमचं स्कूल. हा बघा, मला जाताना वळूनसुद्धा त्याने मला पाहिलं नाही. आणि आज खूप दिवसांनी ऊन पडलेलं ना, तर जरा खूप छान वाटत होतं. आणि आज तशी रिक्षानेच गेली मी. आणि बघा हा चहा येताना पिला कामावर येताना मी आणि सोहमच्या पप्पांनी. आणि कपडे आले सगळे बाहेर वाळू घातले, कारण सगळे ओले होते आणि एवढे कपडे घरी घालायचे होते. तोवर सोहम आला. सोहमसाठी इकडे ॲपल कट केला आणि त्याच्यासाठी देऊन आले. आणि त्यानंतर मला करायचा होता भात, फोडणीचा रात्रीचा शिळा भात उरला होता, तो मी फोडणी घातला. आणि तसंच मी आल्याच्यानंतर नाश्ता केला. तर मला आवडतो बुवा असा, तर छान असं त्याच्यात कोथिंबीर घातली आणि छान असा नाश्ता केला. त्यानंतर खूप छान लागत होता असं सोहमला सांगत होते. हे एक चॉकलेट खाल्लं सोहमच्या पप्पाने आणलेले. सगळे कपडे घडी घातले आणि तो झोप लागली. हे सोहमनं काढल्यावर बाय द वे व्हिडिओ. हे सगळे कपडे घडी घातले आणि नंतर दुपारच्या वेळेला सोहमचा टेस्टचा परत अभ्यास घेतला आणि इकडे शेंगा फोडत